हरिओम. माझं नाव प्रीतिवीरा पोतनीस. प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या अनिरुद्ध शुभेच्छा. आपण गेल्या वर्षीपासून हे गुणसंकीर्तन सुरू केलं. प्रत्येकाला बापूंचा खूप मोठा अनुभव येतो. काही जणांना पदोपदी क्षणोक्षणी अनुभव येत असतात. तसाच एक छोटासा अनुभव माझ्याही आयुष्यात घडला. तो माझा नसून माझ्या छोट्याशा मुलीचा अनुभव आहे असं मी प्रत्येकाला अजूनही सांगते. ते कसं घडलं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. 2006 साली माझ्या मुलीचा जन्म झाला. तेव्हापासनं मला ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि हळूहळू 1.5-2 वर्ष झाली आणि तो त्रास अधिकच वाढत गेला. आणि ब्लड प्रेशर हे जेनेटिक त्रास माझ्या फॅमिलीमध्ये आहे. माझ्या आईवडिलांपासनं माझ्या मामा वगैरे सगळ्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. पण तो त्रास एवढा पुढे वाढेल याची कोणाला कल्पनासुद्धा नव्हती. असं झालं की 1.5-2 वर्ष म्हणजे मला खूप मुंग्या वगैरे यायच्या हाताला, डोक्याला, नंतर हातपाय खूप दुखायचे. म्हणून मी आणि माझे मिस्टर राहुल सिंह आम्ही दादांकडे एक दिवशी गेलो. तिथे लीनम विराने मला तपासलं तर माझं BP खूपच हाय झालं होतं. आणि त्यामुळे दादांनी आम्हाला मुलुंडचे जे डॉक्टर राजीव कर्णिक आहेत त्यांच्याकडे जायला सांगितलं आणि त्यांची ट्रीटमेंट घ्यायला सांगितलं. दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि माझी योग्य ती ट्रीटमेंट पण सुरू झाली. आणि ट्रीटमेंट सुरू झाली आणि त्यांनी मला योग्य ती औषधं दिली ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी. थोडे दिवस मला खूप बरं वाटायला लागलं, पण हातपाय दुखणं काय माझं कमी होत नव्हतं. म्हणजे अक्षरशः माझ्या पोटऱ्या जे आपले काफ मसल्स आपण म्हणतो ते सुजायचे, हाताचे हे मसल्स स्वेल व्हायचे आणि खूप त्रास व्हायचा. म्हणजे मला जिना चढायला सुद्धा जमायचं नाही, एवढा त्रास व्हायचा. आणि ही झाली 2010 सालीची गोष्ट. 24 मार्च 2010 रामनवमीचा दिवस. असं करत करत म्हणजे 1-2 वर्ष गेली आणि 24 मार्च रामनवमीचा दिवस होता. त्या दिवशी माझी हालत खूपच खराब झाली एकदम. माझे हात पाय प्रचंड प्रमाणात दुखायला लागले होते आणि माझा जो उजवा हात होता तो मला उचलताच येईना. तो म्हणजे जणू की त्याला काही सेन्सेशनच नाही आहे. मी सगळी कामं घरातली काही जी असतात, माझ्या मुलीची सगळी कामं जी होती ती मी लेफ्ट हातानेच करायची. आणि मला खूप अंग दुखायचं, खूप पाय दुखायचे, हात पाय नुसते असे सुजले होते. मला एकदम भीती वाटायला लागली. मला असं वाटलं की आता मला पॅरालिसिसचा अटॅक येतोय की काय. पण तरी दादांनी मला एक तेल दिलं होतं. ते लावलं की थोडंसं टेम्पररी मला बरं वाटायचं, पण त्याच्यानंतर लगेच मला त्रास परत सुरू व्हायचा. असे करत करत 24 मार्चपासून 30 मार्चपर्यंत तसे दिवस आई बापू दादांच्या नामस्मरणात ते दिवस कसे गेले हे मला अजूनही विश्वास बसत नाही त्या गोष्टीवरती. 30 मार्च हनुमान जयंतीचा दिवस आणि आपल्या गुरुक्षेत्रमध्ये त्रिविक्रमाची स्थापना होती. त्या दिवशी माझी हालत खूपच खराब झाली. एवढी खराब झाली की माझे हात पाय मला प्रचंड दुखत होते. माझी मान जी होती ती मी डावी, उजव्या आणि वर बघू शकत होते, पण खाली बघताना ती पूर्णपणे खाली पडली होती. म्हणजे माझ्या मानेला ग्रिपच नव्हती. आणि तेव्हा मी खूप घाबरले. मला असं वाटलं की आता नक्की काहीतरी हे मेजर होणार आहे. म्हणून मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे दादांकडे गेलो. दादांनी मला बघता क्षणीच मला सांगितलं की हिची ब्लड टेस्ट करा. आणि त्याच परिस्थितीत मला जिना चढता येईना, मला उतरता येईना. मला उचलून याने घरी आणलं, माझी ब्लड टेस्ट झाली आणि त्याचा रिपोर्ट बरोबर संध्याकाळी 6 वाजता आला. आणि त्या ब्लड टेस्टमध्ये असं कळलं होतं की माझ्या शरीरातलं पोटॅशियम 1.9 झालं होतं. बेसिक नॉर्मल रेंज पोटॅशियमची ही 3.5 to 5.4 हवी असते. ती पोटॅशियमची लेवल 1.9 झाली होती. आणि त्यामुळे दादांनी ताबडतोब मला श्रुती नर्सिंग होममध्ये ॲडमिट करायला सांगितलं. मी माझ्या मुलीचं सामान माझ्याबरोबर घेतलं, कारण ती खूप लहान होती. जवळजवळ 2 वर्ष झाली या अनुभवाला. ती 2.5 वर्षाची होती. तर ती माझ्याशिवाय कुठेच राहिली नव्हती. तिला आई ही लागायचीच. त्यामुळे तिचंही सामान मी माझ्याबरोबर बांधलं आणि माझे आई वडीलही होते माझ्याबरोबर. आम्ही सगळे श्रुती नर्सिंग होमला आलो आणि तिथे मी ॲडमिट झाले. तिकडे मला कॉमन रूम मिळाली, स्पेशल रूम मिळाली नाही, कारण स्पेशल रूम दोन्ही बुक झालेल्या. आणि तिकडे मला सलाईन लावली आणि दोन्ही हाताला सलाईन लावली होती आणि पोटॅशियम माझ्या शरीरात जात होतं. ही झाली 30 तारखेची रात्री, बुधवार रात्रीची, मंगळवार रात्रीची गोष्ट. 31 तारखेला बुधवार दुपारी साधारण 2-2:30 वाजता दादांचा फोन, सुचित दादांचा फोन राहुल सिंहच्या मोबाईलवरती आला आणि त्यांनी सांगितलं की मी येतोय तिला भेटायला.
आणि आम्हाला दोघांना काय कळेना की दादा कसं काय एकदम येत आहेत. आणि असं म्हणताय तेवढ्यात दादा, पौरस्य आणि आपले प्रद्युम्नस्य तिघही आमच्या समोर उभे. आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं तेव्हा त्यांनी मला एक्झामिन केलं. सगळ्यात आधी माझी चौकशी केली की कशी आहेस बाळा तू, कसं वाटतंय तुला. कारण त्या दिवशी सकाळी बाथरूमला जाताना मी कोलॅप्स झाले होते. मला माझ्या पायाला त्राणच नव्हता, म्हणजे मी उठूच शकले नाही, माझ्या पायात स्ट्रेंथच नव्हतं. तर उभं राहायची तर गोष्टच वेगळी. मला नर्सेसनी यांनी उचलून गादीवरती ठेवलं होतं, एवढी माझी हालत खराब झाली होती. आणि त्यामुळे दादांनी आल्या आल्या मला विचारलं, माझ्या डोक्यावरती असा हात ठेवला आणि मला विचारलं की तू कशी आहेस, कसं वाटतंय तुला. मग मी दादांना सांगितलं की असं असं झालंय दादा. त्यांनी स्वतः त्यांचे ते इन्स्ट्रुमेंट काढलं आणि मला चेक केलं. पण माझ्या पायाला सेन्सेशनच नव्हतं. मला काय कळतच नव्हतं की ते काय करतायत, म्हणजे कुठे नक्की हे करतायत, कारण मला काय फिलिंगच येत नव्हती. मग पौरस्यांनी सुद्धा मला तपासलं आणि ते तपासत असताना सारखं मला म्हणत होते की तू एवढी चालत कशी आली इथपर्यंत. तर मी म्हटलं हे फक्त माझ्या आई, बापू आणि दादांच्या कृपेमुळेच शक्य आहे म्हणून. कारण तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 1.9 जे माझं पोटॅशियम झालं होतं त्याला हायपोकॅलेमिया असं म्हणतात. आणि त्याच्यात रेस्पिरेटरी मसल फेलियर होऊ शकतं, म्हणजे तुमचे हार्टचे जे मसल्स असतात ते बंद पडतं. हार्ट अटॅक म्हणत नाही, त्याचे मसल फेल झाले की माणूस हा जातोच जातो, मी काही करू शकत नाही. एवढ्या परिस्थितीत सुद्धा मी चालत होते, मी बोलत होते. आणि म्हणजे असा होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनाही एकदम शॉक बसला की असं कसं शक्य. त्यांना फक्त मी एकच सांगितलं की हे फक्त त्या तिघांमुळेच. ती झाली 30 तारखेची गोष्ट, दुपारची. साधारण 4 वाजता परमपूज्य आईचा फोन राहुल सिंहच्या मोबाईलवरती आला. आईने सगळी चौकशी केली. नेहमीप्रमाणे आपली आई सगळ्यांची काळजी घेणारी, तिला दुसरं काही येत नाही, ती फक्त प्रेम देते, फक्त प्रेम, दुसरं ती काहीही करत नाही. आणि तेच प्रेम आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं असतं. तिने भरपूर चौकशी केली, माझ्याशी बोलली. आणि माझ्याशी बोलता बोलता तिने मला सांगितलं की एकदा रामरक्षा, एकदा हनुमान चालीसा आणि एकदा अनिरुद्ध चालीसा असं लागोपाठ म्हणायचं. आणि बरोबर रात्री 10 वाजता 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायचं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, मी 108% तुझ्याबरोबर आहे, असा आधार मला तिने दिला. आणि ते सांगितल्यावरती फोन ठेवला आणि आम्ही दोघांनी तिने सांगितल्याप्रमाणे आमचं नामस्मरण सुरू केलं. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता बरोबर माझी एक ब्लड टेस्ट होती. त्या ब्लड टेस्टचा रिपोर्ट येणार होता रात्री बरोबर 10 वाजता. आणि हा होता 31 तारखेचा गुरुवार. त्या दिवशी बरोबर 6 वाजता जी ब्लड टेस्ट आली त्याचा रिपोर्ट घ्यायला राहुल सिंह 10 वाजता गेले. आणि 10 वाजता तिकडे गेल्यावरती ते अचानक 10:15 पर्यंत परत आले. आणि त्यांनी मला सांगितलं की तू तयारी कर, आपल्याला निघायचंय. तर मला कळेना. तर म्हटलं निघायचंय म्हणजे, नाही दादा येत आहेत आपल्याला भेटायला. तर मी जाम गोंधळून गेले की दादा तर आत्ता येऊन गेले भेटायला, मग ते कसे काय परत येत आहेत. आणि माझी मुलगी होती, लहान मुलगी माझ्याबरोबर. आदल्या दिवशी रात्री सुद्धा ती माझ्याबरोबरच हॉस्पिटलमध्ये राहिली होती. आणि तेव्हा मला राहुलने सांगितलं की आपल्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट व्हायचंय, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मला वाटलं की काहीतरी आता गडबड आहे. आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तर लहान मुलांना अजिबात एंट्री नाही, कारण ते मोठं हॉस्पिटल आहे. इथे तरी आपलं नर्सिंग होम होतं म्हणून चालून गेलं. आणि कुठेतरी आपल्याला कळतं की लहान मुलांना काहीतरी माहिती असतं, ते बोलून दाखवत नाहीत, पण रडण्याने ते सगळं सांगतात. तर तेव्हा तिने जो रडारड सुरू केली, ती एवढी रडायला लागली की आता माझी आई कुठेतरी चालली आहे. तिला काहीतरी जाणवलं होतं जे मला अजूनपर्यंत माहिती नाही की काय आहे, की ती एवढी रडायला लागली होती. आणि मी तिची समजूत घालत होते. ती माझ्या बाजूला गादीवर बसली होती. माझी आई माझे सगळं पॅकिंग करत होती. मी तिला सांगते की तू काळजी करू नकोस, तू आजी आजोबांबरोबर राहा, असं मी म्हणते. आणि मी माझी मान वर उचलली तर समोरनं आई चालत येत होती. आणि आईच्या बरोबर पाठीमागे दादा येत होते. आणि 2 मिनिटं मला कळेच ना की आई मी असंच म्हटलं, मला आई कशी काय मला इथे दिसते. आणि खरोखर नंदाई अशी चालत येत होती. आणि ज्या क्षणी ती त्या हॉस्पिटलमध्ये त्या रूममध्ये आली, पूर्ण वातावरण बदलून गेलं. माझी मुलगी जी एवढा भोकाड पसरत होती ती गप्प झाली, शांत. आणि आईला कळलं की काय सीन आहे, म्हणजे ही आता रडते, हिला आईला सोडायचं नाहीये. आईने तिचा हात धरला, एका बाजूला मला असं जवळ केलं, माझा हात घट्ट धरला आणि तिला सांगितलं, हे बघ मेखला, यू आर अ व्हेरी गुड चाइल्ड.
आय नो दॅट यू आर अ व्हेरी गुड गर्ल अँड यू विल ऑलवेज लिसन टू वॉट एव्हर आय से. हे सगळं आईने इंग्लिशमधनं सांगितलं तिला, की तू अजिबात त्रास देत नाहीस आणि कधीच त्रास देत नाही. तुला तुझ्या आजी आजोबांकडे राहायचंय अँड आय एम देअर विथ यू. तुझ्या आईला मी परत घेऊन येणार, हे आईचं वाक्य होतं. कारण तिला बरोबर माहिती होतं की काय चाललंय, पण मला कळत नव्हतं की काय चाललंय आणि काय होतंय. आणि मेघला तिचं व्यवस्थित ऐकत होती. येस मॉम, येस मॉम असं म्हणत होती आणि ती मुलगी शांत झाली. आणि एका बाजूला आईने मला असं धरलं होतं आणि तिने सांगितलं चल आपल्याला जायचंय. आणि मग निघाली आणि माझा हात असा घट्ट धरला होता, हा लेफ्ट हात असा घट्ट धरला होता आणि आईने मला खेचलं आणि चल माझ्याबरोबर, तुला जायचंय, मी तुला परत बरं करून घेऊनच येणार. हेच सारखं आई 24 तास म्हणत होती. तो जिना उतरताना आणि माझ्याबरोबर, म्हणजे जोपर्यंत तिने मला गाडीत बसवलं नाही तोपर्यंत. त्या श्रुती नर्सिंग होमचा जिना ज्या दिवशी मी ॲडमिट झाले, तो जिना चढताना मला जवळजवळ 45 मिनिटं लागली होती याचा हात धरून. आणि तोच जिना मी नंदाईच्या हात धरून फक्त 10 मिनिटात खाली उतरले. हे कसं शक्य झालं ते फक्त त्या माऊलीमुळेच. आज तिच्याचमुळे हे सगळं पॉसिबल होतं. तिने माझा हात धरला आणि ती सारखी मला खेचत होती, तुला दुखत नाहीये ना, चल तू माझ्याबरोबर, चल माझ्याबरोबर, मी तुला घेऊनच येणार, मी तुला घेऊनच येणार, मी तुला बरं करूनच घेऊन येणार. हेच तिचं वाक्य चाललेलं. तेव्हा मला काहीच कळलं नाही की आई सारखं असं का म्हणते. मला भीती की ती माझा हात खेचते तर तिच्या हाताला कुठे त्रास नको व्हायला. मी तिला सांगत होती, अगं आई माझा भार तुझ्या हातावर पडतोय, म्हणलं तू त्याची काही काळजी करू नकोस, म्हणून तुला दुखत नाहीये ना, तुला त्रास होत नाहीये ना, बस तू चल माझ्याबरोबर. असं म्हणत म्हणत तिने मला खाली उतरवलं आणि आपलेच एक श्रद्धावान ठाण्याचे विश्वास सिंह बसे त्यांच्या गाडीमध्ये मला आणि राहुलला बसवलं. आणि बसवताना मी तिला फक्त एकच सांगितलं की याच्या अगोदर मेघला माझ्याशिवाय कधीच कुठे राहिलेली नव्हती. ती मी राहायची पण तिला आईची सोबत हवी होती. तर तेव्हा आईने मला फक्त एकच सांगितलं की तू तिची काळजी अजिबात करायची नाहीस, तिच्यासोबत मी आहे. तू फक्त तिकडे चालली आहेस बरी होण्यासाठी, हनुमान चालीसा म्हणत राहा, तू बरी होऊन येणारच, मी तुला परत बरी करून आणणारच, असं म्हटलं आणि मला बसवलं. आणि राहुल सिंह जेव्हा बसले गाडीत तेव्हा त्याला एवढंही सांगितलं की तू जेवून घे, कारण की पूर्ण दिवसाच्या धावपळीत तो अजिबात जेवला नव्हता. हे त्या माऊलीला कसं कळलं, तिला हे कसं कळलं की हा तिचा मुलगा अजिबात जेवलेला नाहीये. बघा किती प्रेम आहे त्या आईचं, किती माया आहे, किती ममता आहे. ती प्रत्येकाची अशीच काळजी घेते, प्रत्येकाला एवढंच प्रेम देते. तसं झालं आणि आम्ही निघालो. आम्ही ठाण्याला पोचलो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अवघ्या 20-25 मिनिटात, कारण रात्रीचा वेळ होता, त्या दिवशी गुरुवार होता आणि घाई म्हणजे ट्रॅफिकही नव्हता. आम्ही पोचल्यावरती जेव्हा मला ICU मध्ये ॲडमिट केलं तेव्हा तिथे मला कळलं की माझं जे 6 वाजताची ब्लड टेस्ट झाली होती आणि त्याचा जो रिपोर्ट 10 वाजता आला, त्या ब्लड टेस्टला 1.9च पोटॅशियम होतं. ते ना कमी झालं होतं ना वाढलं होतं, कारण दोन्ही हाताला माझ्या सलाईन लावलेल्या आणि ते म्हणजे इट वॉज जस्ट नॉट इन्क्रीजिंग. त्यामुळे मला ICU मध्ये ॲडमिट करणं जरुरी होतं. आणि जेव्हा मला ICU मध्ये सांगितलं की तू आता ICU मध्ये ॲडमिट करणार आहे, तेव्हा सुचितदादांनी मला हेच सांगितलं होतं की तू काही काळजी करू नकोस, तिकडची रूम खूप चांगली आहे, तिथे तुला फक्त मॉनिटर करायला आम्ही पाठवतोय. आणि खरोखर श्रुती नर्सिंग होममध्ये जेव्हा मला ॲडमिट केलं तेव्हा तिकडची रूम म्हणजे अशी काळोखात वगैरे होती. आणि दादा सारखे 2-3दा आम्हाला म्हणाले, तुम्हाला दुसरी रूम मिळाली नाही का, पण त्यावेळेस काय कळत नव्हतं की काय आहे. आणि जेव्हा मी ज्युपिटरमध्ये आले, ती रूम बघितली म्हणजे तो असा स्वर्ग होता. सगळ्या पांढऱ्या भिंती, पांढरे वॉल्स, पांढरी गादी, पांढरा पडदा आणि फक्त एक मॉनिटर चालू. तिकडनं मी जेव्हा चालत आले तेव्हा तिकडचे सिस्टर्स आणि ब्रदर्स शॉक्ड झाले की एवढं कमी पोटॅशियम असलेली बाई ही कशी काय चालून येऊ शकते. आणि तेव्हाच एक अद्भुत गोष्ट घडली, ती म्हणजे जेव्हा आईने मला विश्वासिंह बसेंच्या गाडीत बसवलं आणि मला ठाण्याला आणलं ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, त्या दरम्यान माझं पोटॅशियमची लेवल ही 2.2 झाली होती. 2.2. कारण जर 1.9 पेक्षा माझी लेवल आज 1.6 झाले असते तर आज मी माझ्या मुलीसाठी नसते इथे, आज त्या लहान बाळाला तिची आई मिळाली नसती. आणि हे शक्य फक्त आईच्या, बापूंच्या आणि दादांच्या प्रेमामुळेच पॉसिबल आहे. मग असं करत करत मी ॲडमिट झाले
आणि तिकडे मला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, ओरल डोसेस द्यायला लागले, सलाईन लावली आणि व्यवस्थित चेकिंग केलं. आणि चेकिंग करून झाल्यावरती 1 तारीख झाली, 2 तारीख झाली, 3 तारीख झाली आणि बरोबर 4 तारखेला माझं पोटॅशियम 4.4 झालं. आणि तो म्हणजे माझा पुनर्जन्म. आपण म्हणतो स्त्रिया आपल्याला 3 जन्म असतात. एक म्हणजे आपला जेव्हा स्वतः जन्म होतो तेव्हा, एक जेव्हा एक मुलगी आपलं लग्न करून माहेरी जाते तेव्हा, जेव्हा ती आई होते तेव्हा, आणि माझा हा 4था जन्म होता की माझी नंदाई ही माझ्यासाठी नाही तर माझ्या लेकीसाठी तिच्या आईला परत घेऊन आली. बघा तिने काय चमत्कार केला. जो 1.6 होणार होतं ते तिने 2.2 खेचलं. म्हणजे ती जेव्हा माझा जिना खेचून मला उतरवत होती, तो तिकडचा जिना ती खेचत होती. माझा तो यमाचा दरवाजा होता, तो तिकडनं ती मला खाली खेचत होती. ती म्हणत होती, चल तू माझ्या बरोबर, मी तुला बरं करून घेऊनच येणार. आणि बघा आज मी तुमच्या समोर अशी उभी आहे. हे फक्त आपली आई, बापू आणि दादाच करू शकतात. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते. हरिओम.